जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 15वा. आत्मदशक. समास तिसरा. श्रेष्ठ अंतरात्मा निरूपण नाम. श्रीराम समर्थ. मुळापासून सैरावैरा, अवघा पंचीकरण पसारा, त्यात साक्षत्वाचा दोरा, तोही तत्वरूप. जय जय रघुवीर समर्थ. 15वा दशक, आत्मदशक. बोलले आपलं काय आहे, सार काय आहे, आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर मुख्य भूमिका काय करून जावयाची आहे, मरावे परी कीर्तिरूपे उरावे, त्यासाठी कुठली जाणीव आपल्याकडे पाहिजे, ही सगळी भूमिका समर्थांनी या सगळ्या दशकभरामध्ये दिलेली आहे. गेल्या दशकामध्ये समर्थांनी सांगितलं, म्हणाले बाबा निस्पृहाची सगळी भूमिका अंगीकारून घे, इतरांना पण त्या ठिकाणी कल्याण होईल असं काहीतरी त्या ठिकाणी आपल्या हातून सगळं घडलं पाहिजे. उपासनेचा गजर स्थळोस्थळी थोर थोर, प्रत्ययाने प्राणी मात्र सोडविले. उपासनेचा गजर आपल्यासोबत असला पाहिजे. उपासनेचा जर गजर असेल तर बोलले थोरपण आपल्याकडे सगळं येतं, भाग्य सगळं चालून येतं. भगवंताचं स्मरण, भगवंताचा विवेक, भगवंताची उपासना हे जर असेल तर स्थळोस्थळी थोर थोर मनुष्याचं भाग्य सगळीकडे त्या ठिकाणी उजळून निघत असतं. किंबहुना भगवंताचा जो भक्त आहे, भगवंताचा जो सेवक आहे, बोलले ज्या वेळेस महाभारताचं सगळं युद्ध सुरू होतं त्यावेळेस त्या उत्तरेच्या सगळ्या गर्भावर एकमेव सगळ्या पांडवांचा वंशच त्या ठिकाणी उरलेला होता आणि त्या संतापाने, त्या सगळ्या अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र त्या उत्तरेच्या गर्भावर सोडलं. सोडल्याच्या नंतर अर्थातच ब्रह्मास्त्रानं तो एवढासा शिशू त्या ठिकाणी जिवंत राहिला असेल शक्यच नाही. परंतु भगवान ज्याच्या सोबत आहे अशक्यही त्या ठिकाणी शक्य होऊन जातं. गेलेल्या सगळ्या बाळाचे सगळे प्राण भगवंतानं त्या ठिकाणी स्वतःचं सगळं पुण्य अर्पण करून परत आणले. ह्याचा अर्थ काय आहे, जिथे भगवंत आहे तिथे काही कमी नाही. जिथे भगवंताची कृपा आहे तिथे काही बघायचं काम नाही, काही बोलले टेन्शन घ्यायचं काम नाही, काही संताप करायचा काम नाही. तो बघतो आहे, तो आपल्या जवळ आहे, तो सर्व इच्छा आकांक्षा सगळा त्या ठिकाणी पूर्ण करणारा आहे. म्हणून बोलले त्याला बोलले आपण उपेक्षू नको गुणवंता अनंता. त्याला त्या गुणवंताला, त्या अनंताला, की जो अनंत सर्व ठिकाणी विराजमान आहे, जो गुणवंत आहे, म्हणजे सगळे गुण त्याच्या ठायी आहे आणि तो त्या आपल्या या गुणांच्या बळावर सगळं काही तो उलथापालत करण्याचं जो सामर्थ्य ठेवतो. उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता. बोलले भगवंता तुझी उपेक्षा आमच्याकडून कधी घडेल असं कधी होऊ देऊ नकोस, हेच आमचं मागणं आहे. अशी भूमिका आपण अखंड घेतली पाहिजे. हीच भूमिका काय आहे तर ही बोलले श्रेष्ठ भूमिका आहे आणि त्यातल्या त्यात आपण कुठल्या पातळीवर, कुठल्या जाणीवेत आपण अखंड असलं पाहिजे तर अंतरात्म्याच्या सगळ्या भूमिकेमध्ये आपण अखंड असलं पाहिजे. मनुष्य अंतरात्म्याच्या सगळ्या भूमिकेमध्ये असला किंवा अंतरात्म्याचं स्मरण, श्रेष्ठ अंतरात्म्याचं स्मरण किंवा ते अंतरात्म्याची जाणीव घेऊन जर मनुष्य राहत असला तर बोलले त्याला त्याच्या सगळ्या आयुष्यामध्ये कधी त्याच्या हातून प्रमाद घडत नाही. पण मनुष्य हा कधी बुद्धीच्या पातळीवर, कधी मनाच्या पातळीवर स्वतःचं स्वरूप सगळं विसरून कार्य करतो आणि मन सांगेल तसं किंवा लोक सांगतील तसं सगळं कार्य करतो. आणि ह्याच्यामुळे काय होत असतं, ह्याच्यामुळे मनुष्याचा सगळा त्या ठिकाणी ऱ्हास होत असतो. मनुष्याची शांती सगळी, विश्रांती, सुख सगळं घालवलं जात असतं. म्हणून बोलले एक श्रेष्ठ अंतरात्मा आहे आणि अंतरात्म्याच्याच पातळीवर आम्ही अंतरात्मा आहोत. आम्ही म्हणजे मन नाही, आम्ही म्हणजे बुद्धी नाही, आम्ही म्हणजे इंद्रियधर अजिबात नाही. हा सगळा पंचीकरण पसारा आहे. हा सगळे फौजा सगळ्या एका राजापासून, जसं राजाच्या भोवती राजाकडे सगळ्या फौजा असतात तसं हे सगळं शरीरापाशी हे सगळं उत्पन्न झालेलं आहे. आत्म्यापासून हे सगळं उत्पन्न झालेलं आहे.
पण श्रेष्ठ काय आहे तर श्रेष्ठ अंतरात्माच आहे. आणि ही शुद्ध जाणीव असणे, ही शुद्ध भूमिका किंवा हे याच भूमिकेपती राहून किंवा याच भूमिकेमध्ये राहून शुद्ध राहता येतं. मुळापासून सैरावैरा, मूळ तेच आहे का अंतरात्म्यापासून हे सगळा पसारा सगळा निर्माण झालेला आहे. शरीरसुद्धा निर्माण झालेलं आहे, अवघा पंचीकरण पसारा. मग हा पसारा कसा आहे तर हा बोलले पंचीकरण पसारा आहे, म्हणजे 5 भूतांपासून सगळा बनलेला हा सगळा पसारा आहे. त्यात साक्षत्वाचा दोरा तोही तत्वरूप बोलले. आणि त्यात साक्षी काय असेल किंवा ह्या सगळ्या पसाऱ्यामध्ये बोलले एक साक्ष कोणामध्ये असेल तर बोलले त्या तत्वामुळे, त्या एका तत्वामुळे किंवा त्या एका अंतरात्म्यापासून मुळे आपल्याला सगळी ही जाणीव प्राप्त होत असते. दुरस्ता दाटल्या फौजा, उंच सिंहासनी राजा, याचा विचार समजा अंतर्यामी. आता राजा वसलेला आहे, पण राजा कुठे आहे तर राजा बोलले एक उंच सिंहासनावर बसलेला आहे. आणि फौजा कुठे अशा समोर अशा सगळ्या मोकळ्या मैदानामध्ये सर्व सैन्य सर्व फौज त्या ठिकाणी जमा झालेली आहे. आता कदाचित हे एवढ्या सगळ्या पसाऱ्यामध्ये जे लांबचे सगळे सैनिक असतील किंवा लांबचे लोक असतील त्यांना राजा दिसत नसेल, पण या सगळ्या एवढ्या सगळ्या सैन्यावर सामर्थ्य कोणाचं आहे तर बोलले उंच सिंहासनी राजा. तो राजा आहे म्हणून हा सगळा पसारा व्हॅलिड आहे. एक राजा नसता काय होणार आहे, सगळं राजा जर नसेल तर सगळ्या फौजा सगळ्या इकडे तिकडे भरकटल्या जाणार आहे. एक राजा कुठे आहे, राजा आपल्या आतमध्ये आहे, अंतरात्म्याच्या रूपानं बसलेला आहे. बोलले आपण देव पाहावयासे गेलो आणि देवाची होऊन ठेलो असं का बोललं जातं, कारण देवाचं जे प्रतिबिंब आहे किंवा देवाचं जे स्वरूप आहे ते आपल्या आतमध्ये त्या अंतरात्म्याच्या रूपानं परमात्म्याच्या रूपानं सगळं बसलेलं आहे. मग बोलले आम्ही नित्य निरंतर नियमितपणे या सगळ्या स्मरणामध्ये राहिलो पाहिजे किंवा मी शुद्ध आहे, मी निर्विकार आहे, मी काही घेऊन आलेलो नाही, मी काही घेऊन जाणार नाही, मी शांत आहे, मी ते ईश्वरी तत्व आहे, माझ्यामध्ये ते ईश्वरी तत्व आहे. आणि अत्यंत सगळं विवेकानं अत्यंत सगळं शांतीनं सगळं जीवन जगावं. परमेश्वराने जे सांगितलेलं आहे, भगवंताने जी शिकवण मला दिलेली आहे ती शिकवण सगळी घेऊन चालावी. बोलले ही प्राप्त भूमिका मला भगवंतानं दिलेली आहे. याचा विचार समजा अंतर्यामी. हा विचार आपल्याला लक्षात आणता आला पाहिजे किंवा अंतर्यामी भरवून ठेवता आला पाहिजे, तसं वागता आलं पाहिजे. राजानं राजासारखं वागावं. राजा जर भिकाऱ्यासारखा वागायला लागला तर बोलले त्या राजाचा सगळं काय होतो, अधोगती होते. बोलले आपण राजा आहोत, मग आपण राजासारखं वागलं पाहिजे की नाही. अत्यंत सुंदर श्रेष्ठ भूमिका. जाणीवेतून आपण वागलं पाहिजे, जाणीवेतून सगळं बोललो पाहिजे, जाणीवेतून सगळी कृती आपली असली पाहिजे. शुद्ध जाणीवेच्याच सगळ्या स्तरावर आपण राहिलो पाहिजे. उंच सिंहासनी राजा याचा विचार समजा अंतर्यामी. देह मात्र अस्थिमांशांचे तैसेची जाणावे नृपतीचे, मुळापासून सृष्टीचे तत्वरूप. आता राजा असा कळला, मग देह काय आहे तर देह मात्र अस्थिमांशांचे. देहाची भूमिका कुठपर्यंत आहे, देहाची भूमिका फक्त ही सगळी बोलले तेवढ्या एक अस्थिमांसापासून बनलेली सगळी ती भूमिका आहे. देह मात्र अस्थिमांशाचे तैसेची जाणावे नृपतीचे. मग आता तो राजा बसलेला आहे, बोलले
आता तो श्रेष्ठ आहे, सगळं खरं आहे, पण मग त्याची भूमिका कशी आहे? तर बोलले तो जो राजा आहे तो त्याची पण भूमिका ही सगळी समजा त्या सैन्यातला जो राजा आहे तो पंचभूतिकच आहे. जरी तो उंच सिंहासनी बसलेला असला तरी मुळापासून सृष्टीचे तत्वरूप. बोलले त्याच्याही ठाई असणारी भूमिका काय आहे? तर ती तत्वरूप आहे, जाणीव रूप आहे, चेतनामय सगळी ती भूमिका आहे. बोलले समर्थ या ठिकाणी आपणाला काय सांगतायत की बाबा रे, देह मात्र सगळं अस्थिमांसाचं आहे, जसं त्या नराचं आहे, पण मुळापासून सृष्टीचे तत्वरूप. पण तत्वाला सगळ्या भूमिका आपण समजून घेतली पाहिजे. आपल्या आतमध्ये पण तत्व तेच आहे, राजाच्या ठाई पण तत्व तेच आहे. सगळीकडे एकच एक तत्व आहे आणि ते तत्व आत्मतत्व आहे, परमात्मा तत्व आहे. रायाचे सत्तेने चालते, परंतु अवघी पंचभूते मुळी अधिकच जाणीवेचे ते अधिष्ठान आहे. आता जो राजा आहे तो जरी पंचभूतिक असला तरी त्याच्या सत्तेनं सगळं चालतं आहे, पण त्याच्या ठाई पण जाणीव आहे, पण आणि इतर सगळ्या सैन्याच्या ठाई प्रजेच्या ठाई पण जाणीव आहे. पण राजाकडे जाणीव कशी आहे? मुळी अधिक जाणीवेचे. जो ज्याने ज्याने अधिक स्मरण, अधिक आत्मस्थिती, अधिक उपासना, अधिक परमार्थ तत्व ज्याने धरून ठेवलं, मुळी अधिक जाणीवेचे ते अधिष्ठान आहे. त्याच्याकडे विवेक आलेला आहे, त्याने विवेकाची साधना केलेली आहे, विवेकाची भूमिका त्याच्याकडे अधिक आहे, म्हणून तो त्या सगळ्या स्तरापर्यंत पोचलेला आहे. आता हा सगळा खेळ, हा सगळा भाग, हा सगळा कशाचा आहे? हा सगळा विवेकाचा आहे. म्हणजे विवेक असेल ना, जेवढ्या विवेकाची जेवढी जाणीवेची भूमिका असेल तेवढी बोलले उच्च स्थिती ही प्राप्त होत जाते. जेवढी भूमिका बोलले जाणीवेची कमी असेल किंवा आत्मस्थिती कमी असेल तेवढा मनुष्य हा साधारण होत जातो. पाहावे आपण असे आपण जेवढं स्वतःला उच्च पातळीवर सगळं घेऊन गेलो बोलले तेवढं आपली सगळे एक शाश्वत गती, शाश्वत सुख किंवा शाश्वत समाधानाला आपण प्राप्त करून घेत असतो. आणि जेवढं आपण बोलले सगळं बोलले जाणीव आपण सांडली, नेणिवेत गेलो, विषय इंद्रियांच्या सगळ्या नादी लागलो, मनाच्या सगळ्या नादी लागलो, तर बोलले आपण स्वतःची काय करून घेत असतो? त्या ठिकाणी अधोगती करून घेत असतो, म्हणजे स्वतःला त्या ठिकाणी खाली खेचत असतो. बोलले हा सगळा जाणीवेचा विषय, हा सगळा स्मरणाचा विषय. अधिकाधिक स्मरण, अधिकाधिक जाणीव, अधिकाधिक स्मरण, अधिकाधिक जाणीव. बोलले जेवढं अखंड स्मरणामध्ये राहता येईल तेवढं आनंदामध्ये आपण राहू. जेवढं विस्मरणाचा भाग आपणाकडे पडेल तेवढी भूमिका बोलले आपण त्या ठिकाणी दुःख प्राप्त करणारी भूमिका सगळी स्वीकारणार आहोत. म्हणून बोलले मुळी अधिकच जाणीवेचे ते अधिष्ठान आहे. मग आपण आता काय केलं पाहिजे? तर समर्थ बोलतात विवेके बहुत पैसावले, म्हणून अवतारी बोलिले, मनु चक्रवर्ती झाले येण्याची नाही. ज्यांनी ज्यांनी उदंड विवेक धारण केला, ज्यांनी ज्यांनी विवेकाची साधना केली, ज्यांनी ज्यांनी ध्यान योग, उपासना योग, नामस्मरण योग, भक्तियोगाच्या माध्यमातून उदंड उच्च जाणीव पातळी प्राप्त. भक्ती करणे म्हणजे काय आहे? म्हणजे आपण ज्या एका मूळ चैतन्याचे सगळे भाग आहोत म्हणजे त्या शुद्ध जाणीवेला प्राप्त करून घेणे. मुळात ते चैतन्य किंवा ती जाणीव आपल्या ठाई पण आहे, पण आपणाला काय पडलेला असतो? आपणाला विस्मरण पडलेलं असतं, आपणाला विसर पडलेला असतो. नामाच्या माध्यमातून, भक्तीच्या, उपासनेच्या, ध्यानाच्या माध्यमातून आपण अधिकाधिक जाणीव, अधिकाधिक विवेकापर्यंत सगळं आपण पोचत असतो. आणि एका मर्यादेपर्यंत हे सगळं आहे. आणि बरेच जण असे असतात संत साधूजन की जे पूर्ण त्या सगळ्या एका निर्गुण निराकार निश्चळ अशा परमात्मा तत्वाला सगळं जाऊन पोहोचतात. सगळं अहंकार त्यागतात, मन माया सगळा विकार सगळा त्यागतात
अत्यंत शुद्ध विवेकाची साधना करता 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 देव पहावयासी गेलो आणि देवाची होऊन ठेलो. शुद्ध असं शुद्ध स्वरूप ते स्वतः धारण करत असतात. आणि ह्याच्यामुळे काय झालं की ते सदैव झाले, म्हणजे ते त्यांच्याकडे देवत्व सगळं प्रकटतं. श्रेष्ठ पुरुष, देवपुरुष, मोठा पुरुष याच्यामध्ये काय फरक आहे आणि आपल्यामध्ये काय फरक आहे? तो शुद्ध जाणीवेत असतो. तो नेणिवेच्या स्तरावर कमीत कमी असतो. शुद्ध जाणीवेच्या, आत्मस्थितीच्या, स्मरणाच्या, विवेकाच्या स्तरावर. साधं सिंपल आहे. उपासनेचा मोठा आश्रय. उपासनेमध्ये अखंड राहतो. नामस्मरणात सद्गुरूंनी सांगितलेल्या शिकवणीत सगळा अखंड राहतो. ते सदैवच होतात, ते देव होऊन जातात. आणि जे विस्मरणाकडे अखंड राहतात ते माणसं राहतात. आणखीन अत्यंत विस्मरणाची भूमिका ही दानवांची भूमिका आहे किंवा अधोगतीची सगळी भूमिका आहे. थोडे जाणीवेने नरदेव होती लोक. प्रचंड जाणीव असेल, प्रचंड विवेक झाला तर काय होतं? सदैव. आणि थोडी जरी जाणीव असली तर माणसातला देव, तर सदैव म्हणजे काय? एक देवस्वरूप होऊन जाणे. नरदेव म्हणजे माणसात देवासारखं वागणे. आणि अत्यंत विस्मरणाची, अत्यंत अविवेकाची भूमिका ही दानवाची भूमिका, तीसुद्धा बोलले या नेणिवेतून, विस्मरणातून मनुष्याला प्राप्त करता येते. ती करण्याचा भाग नाही, ते आपोआप सगळे प्राप्त होत असते. व्याप आटोप करीती, धके चपेटे सोसिती, तेने प्राणी सदैव होती देखत देखता. मग बोलले यासाठी काय करायला लागेल? तर व्याप आणि आटोप करावा लागेल, म्हणजे कष्ट करावे लागतील. बोलले आलेल्या सगळ्या प्रलोभनांना पासून सगळं वाचावं लागेल. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, प्रत्येक प्रसंगामधून स्वतःला वाचवावं लागेल. मग त्यासाठी अखंड नामाचं सगळं मदत घ्यावी लागेल. उपासनेची मदत घ्यावी लागेल. बोलले हाच व्याप आहे, हाच आटोप आहे. आणि बोलले या सगळ्या इच्छा वासनांना बोलले नियंत्रित करावं लागेल. तसं जर यांना सगळं खत पाणी घालायला गेलं तर ह्या कशा आहेत? ह्या अमर्यादित आहेत. मग काय करायला लागेल? तर बोलले हे सगळ्या विवेकाच्या माध्यमातून, आत्मज्ञानाच्या माध्यमातून, सद्गुरू शिकवणीच्या माध्यमातून यांच्या मागील सगळं सत्य आपणाला सगळं जाणून घ्यावं लागेल किंवा समजून घ्यायला लागेल. आणि हे सगळं समजून झाल्याच्या सगळ्यानंतर बोलले बरोबर सगळं मन, सगळं चित्त, सगळं इकडे भगवंती लावावं लागेल किंवा शुद्धाकडे लावावं लागेल, सत्याकडे लावावं लागेल. का सत्याकडे लावावं लागेल? कारण असत्याकडे लागून काही उपयोग नाही. हे ज्ञानाच्या माध्यमातून, विवेकाच्या माध्यमातून सगळं समजून घ्यायला लागेल. आणि असत्याच्या, अशुद्धाच्या मागे किती दिवस राहिलं, किती सोबत त्याचे संग राहिला. बोलले तर असंगाचा संग जीवाला काळ. बोलले जीवाला त्या ठिकाणी धोका संभवतो. असंगाचा संग करून काही उपयोग नाही. त्याचे बोलले अधोगती ठेवलेली आहे, त्यातून बोलले चिंता ठेवलेली आहे, त्यातून बोलले एक सगळी हानी ठेवलेली आहे. म्हणून बोलले एक शुद्धाचा संघ हा अखंड घेतला पाहिजे. त्याच्या सगळ्या चिंतनामध्ये किंवा त्याच्या सगळ्या सान्निध्यामध्ये सगळा वेळ घालवला पाहिजे. हे सगळं काय करायला लागेल? तर बोलले हे सगळं समजून घ्यायला लागेल, हे सगळं जाणून घ्यायला लागेल. आणि बोलले म्हणून समर्थ या ठिकाणी काय सांगतात? व्याप आटोप करीती. त्यासाठी व्याप करावा लागेल, कष्ट करावे लागतील. कष्टविन फळ नाही. त्रास होतो. आता मनाला सारखं वागायला काही कोणाला त्रास होत नाही. पण बोलले मनाच्या विरुद्ध मन बोलतंय खायला. समजा आता एखाद्याला शुगर आहे आणि त्याचं मन त्याला सांगतंय की बाबा रे तू जिलेबी खा किंवा काही एखादा गोड पदार्थ खावा. तर नाही खाल्लं तर काय होणार आहे? बोलले तर व्याप आटोप करती, धके चपेटे सोसती, तेने प्राणी सदैव होती देखता देखता.
बोलले त्यातून काय होणार आहे, तर प्राणी हा एक चांगला राहणार आहे, आरोग्य प्राप्त करणार आहे, एक समाधानानं सगळं तो जीवन जगणार आहे. पण जर त्या मनाचं ऐकलं तर काय होणार आहे, त्रास होणार आहे, इंजेक्शन घ्यायला लागणार आहे, कदाचित जीवाला धोका संभवतो. बोलले थोडं त्रास आहे, पण त्रास कोणासाठी आहे हे समजून घेतलं पाहिजे, त्रास कशासाठी आहे हे समजून घेतलं पाहिजे. त्रास हा बोलले आमच्या कल्याणासाठी आहे, आमच्या उद्धारासाठी आहे, आमच्या चांगल्यासाठी आहे हे समजून घेतलं पाहिजे. एक बोलले केल्यानं एक विवेकानं जाणून घेणे की बोलले हे सगळं कशासाठी आहे, बोलले एक आमच्या सुखासाठी आहे, आमच्या स्वार्थासाठी आहे, आमच्या कल्याणासाठी आहे. आणि न केल्यानं काय होणार आहे, न केल्यानं आमच्या अधोगती होणार आहे, याचं सतत 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 बोलले चिंतन जेव्हा घडून येतं एक तेव्हा आत्मज्ञान सगळं प्रकट होतं. आणि मग हे सगळे विषय वस्तू समोर जरी दिसल्या तरी बोलले त्याच्याबद्दलचं फारसं आकर्षण उरत नाही. आता ही सगळी कंटिन्युअस प्रोसेस आहे. त्यासाठी उत्तमाचा संघ, निर्गुणाचा संघ, सद्गुरूंचा संघ, उपासनेचा संघ धरिला जो आवडी, तेने केले देशोधडी मायबापा. मायबापा म्हणजे काय, ते संशय आणि चिंता वासना या सगळ्यांना देशोधडी जर करायचा असेल तर काय करायला लागेल, निर्गुणाचा संघ धरायला लागेल. निर्गुणाचा संघ धरिला जो आवडी, म्हणजे निर्गुण सगळ्या भूमिकेमध्ये सगळं राहायचं असेल तर सगळ्या गुणांपासून सगळं बाजूला सुटायला लागेल, व्याप आटोप करायला लागेल, प्रयत्न करायला लागतील, रात्रंदिवस सकाळ संध्याकाळ बोलले या सगळ्या गोष्टी सगळं सांगितल्याप्रमाणे सगळं केल्या ना तर बोलले काय आहे, आनंदी आनंद आहे. ऐसे हे आता वर्तते मूर्ख लोकांस कळे ना ते, विवेकी मनुष्य समजते सकळ काही. बोलले हे मूर्खांना कळत नाही की बोलले हे काय कशाला त्रास करून घेतात, कशाला बोलले जीवाला सगळा त्रास करतात, मन मारतात, इंद्रियांना त्रास देतात. हे असं कोणाला वाटतं, मूर्ख लोकांस कळेना ते. पण हे कसं आहे, हे थोडं आहे. त्याच्यानंतर काय आहे ते बोलले, त्याच्यानंतर पुढे कायमचा सगळा त्रास निघून जाणारा आहे. आता उदाहरणार्थ एखाद्या माणसाला काहीतरी सर्दी खोकला वगैरे असं झालं, डॉक्टरने तात्पुरतं सांगितलं की बोलले जास्त गोड आंबट तेलकट खाऊ नका. आता मूर्ख असेल एखादा तर काय बोलेल की मूर्ख लोकांचं कळेना ते बोलतो कशाला डॉक्टर मला हे सांगताय ते सांगताय. पण जो विवेकी आहे तो काय करेल, तो बोलतो डॉक्टर सांगतोय ना, डॉक्टरवर विश्वास ठेवेल आणि पथ्य सांभाळेल, औषधोपचार करेल. आणि याचा परिणाम काय होणार आहे, त्याचा परिणाम म्हणून त्यांचं सगळं ते आजारपण सगळं बाजूला होणार आहे. आणि पुढे मग बाकीच्या सगळ्या गोष्टी किंवा इतर आयुष्याचा सगळा निरागसपणे तो आनंद घेऊ शकतो, निर्विकारपणे तो सगळा आनंद घेऊ शकतो. कोणाचं ऐकलं तर, डॉक्टरचं ऐकलं तर. पण डॉक्टरचं कोण ऐकतं, सुज्ञ लोक ऐकतात, मूर्ख लोक ऐकत नाही, लहान मुलं ऐकत नाही, ते रडतात. बोलले की हेच पाहिजे तेच पाहिजे, कुरकुरे पाहिजे, गोड पाहिजे. घरात त्यांना काही दिसलं रे दिसलं, कारण त्यांचं तेवढं बुद्धी नसते, त्यांचं वय तेवढं परिपक्व नसतं. मग बोलले आम्ही थोडंसं परिपक्व झालं पाहिजे. बोलले कारण काय, हे आता शहाणं झालं पाहिजे. म्हणजे किती दिवस नेनपणा धरून राहायचा, आता तरी ब्राह्मणे शहाणे पावे. शहाणे होऊन काय करायचं, तर बोलले हे सगळं पथ्य सांभाळायची, उपासना करायची, औषधोपचार घ्यायचा आणि स्वतःचं कल्याण करून घ्यायचं. आधी उपजले तयासी थोर म्हणती, थोर लहान बुद्धीपासी सगट कळेना लोकांसी. आधी उपजले तयासी थोर म्हणती, वये धाकुटा नृपती वृद्ध तयास नमस्कार करीती. विचित्र विवेकाची गती कळली पाहिजे. बोलले
एखादा राजा वयाने जरी लहान असला पण तो बोलले पदावर असला तर काय होतं, तर त्याला सगळे लोक काय करतात, नमस्कार करतात. आणि कारण काय, त्याच्याकडे काय आहे, त्याच्याकडे योग्यता आहे किंवा त्याच्याकडे सामर्थ्य आहे किंवा तो त्या पदावर बसलेला आहे. पण काही लोकांना असं वाटतं की जो जो आधी उपजलेला आहे मग तो कुठल्या का कामाचा असे ना, त्याच्याकडे गुण नसले तरी चालतील, त्याच्याकडे विवेक नसला तरी चालतील, म्हणून त्याला श्रेष्ठ म्हणायचं. बोलले हे काय आहे, हे विवेक, विचित्र विवेकाची बोलले गती आहे. एक मान सन्मान आदरापुरता विषय वेगळा आहे, पण या ठिकाणी समर्थ आपणाला काय सांगू बघत आहेत, बाबा मनुष्याचं श्रेष्ठपण हे त्याच्या बोलले गुणांपाशी आहे, हे त्याच्या विवेकापाशी आहे. जेवढं विवेकाची कास आम्ही धरली तेवढं काय होणार आहे, बोलले तेवढं आमच्याकडे आमचं सगळं जीवनमान म्हणा किंवा सगळे आमची गती सगळी उंचावणार आहे. वये धाकुटा नृपती विरुद्ध तयास नमस्कार करती, विचित्र विवेकाची गती कळली पाहिजे. सामान्य लोकांचे ज्ञान तो अवघाच अनुमान, दीक्षा दंडकाचे लक्षण येण्याची पाडे. तर हे सामान्य लोकांमध्ये आणि एक सज्ञान लोकांमध्ये काय असतो, फरक असतो. सामान्य लोक सांगतात त्या पद्धतीनं ऐकणं, त्या पद्धतीनं वागणं, त्या पद्धतीनं चालणं, पण याच्यामध्ये मनुष्याची हानी संभवते. पण ज्याने बघितलेलं आहे, समर्थांनी बघितलेलं आहे, तुकारामांनी बघितलेलं आहे, जाणलेलं आहे, तर बोलले हे अशांच्या सगळ्या सांगण्यावर सगळं चालणं, याच्यामध्ये मनुष्याचा लाभ संभवतो. पण ऐकावं कोणाचं, समर्थांचं ऐकावं की सामान्य लोकांचं ऐकावं, हा एक विषय आहे. लोक म्हणतात असं असतं तसं असतं, काही होत नाही, असं व्हावं, तसं करून घ्यावं, तसं वागावं. समर्थ सांगतात की बाबा नाही, याच्याने अधोगती होते, याच्यामध्ये सद्गती ठेवलेली आहे. मग कोणाचं ऐकावं, पाहावे आपण, असे आपण पथ्य सांभाळावे की न सांभाळावे. लोक आग्रह करतात, काय होत नाही, 1 खाऊन घे, 2 खाऊन घे. लोक म्हणजे बाहेरची सगळी माया, बाहेरचा सगळा प्रपंच. आणि मग आपण आपला आपला विवेक त्या ठिकाणी पाळला पाहिजे. नव्हे कोणास म्हणावे, सामान्यास काय ठावे, कोणास म्हणावे किती म्हणून. तर नव्हे कोणाला म्हणायचं, हो कोणाला म्हणायचं, हे आपणाला कळलं पाहिजे. सामान्य की असामान्य, एक सगळं साधारण असणारा, साधारण बोलणारा सामान्य मनुष्य की समर्थ, पाहावे आपण असे आपण. बोलले हे सगळं कलिकाळाचं, मनाचं की समर्थांचं की उपासनेचं की श्रवणाचं, ले पाहावे आपण असे आपण. धाकुटा भाग्यास चढला तरी तुच्छ करीती तयाला, या कारणे सलगीच्या लोकाला दुरी ठरावे. बोलले आता हे धाकुटा म्हणजे अत्यंत सूक्ष्म, अत्यंत एक जाणीवेची भूमिका कोणाची आहे, अंतरात्म्याची आहे. पण तो दिसत नाही किंवा तो अनुभवास येत नाही, म्हणून तो त्याचं काही ऐकू नये किंवा त्याचं काही विषय त्या ठिकाणी नाही, किंवा त्याची बोलले साधना किंवा त्याच्या जाणीवेत राहणं काही विषय नाही. ही भूमिका म्हणजे निव्वळ दादांत मूर्खपणा आहे. तो जरी सूक्ष्म असला तरी श्रेष्ठत्व त्याच्याच ठायी आहे, शाश्वतपणा त्याच्याच ठायी आहे, सामर्थ्य त्याच्याच ठायी आहे. आता हे सगळं पंचभौतिक जे आहे ते सगळं दिसायला फापट पसारा सगळा दिसतो, सगळं अवडंबर, सगळं मायेचं, द्वैताचं, संसाराचं सगळं आपणाला दिसतं, म्हणून ती भूमिका श्रेष्ठ. हे मांडणं म्हणजे काय आहे, धाकुटा भाग्यास चढला तरी तुच्छ करते तयाला, या कारणे सलगीच्या लोकाला दुरी ठरावे. म्हणजे त्याला तुच्छ समजणं आणि या सगळ्या मायेला श्रेष्ठ समजणं, या कारणे सलगीच्या लोकाला दुरी धरावे. इथे विवेकाचा भाग आहे, इथे जाणीवेचा भाग आहे,
आणि ती जाणीव आम्ही शुद्ध स्वरूपामध्ये धरून ठेवलेली पाहिजे. नेमस्त कळेना वचन, नेमस्त नये राजकारण, उगेची धरिती थोरपण मूर्खपणे. आता याला काय म्हणावं, आपलं हित कळत नाही. बोलले सद्गुरूंची शिकवण कळत नाही, सद्गुरूंचे एक संतांनी सांगितलेली वचनं कळत नाही. बोलले याला काय म्हणावं. बोलले याला मूर्खपणच म्हणता येईल. बोलले पण जो नेमस्त आहे, बोलले जो खरा शहाणा आहे, तो काय बोलतो, एक मला माझ्या सद्गुरूंनी सांगितलेलं आहे, त्या पद्धतीनंच होणार, त्या पद्धतीनंच मी राहणार. बाकी कोण काय बोलतो, हा काय सांगतो, तो काय सांगतो, याच्याशी मला फारसं काही देणं घेणं नाही. बोलले विश्वास कोणावर पाहिजे. विश्वास बोलले एका त्या नारायणावर पाहिजे. आता जसं इकडून तिकडून पांडवांकडून आणखीन त्या सगळ्या द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्म सगळ्यांकडे फिरून शेवटी कोणाकडून काम झालं, शेवटी नारायणाकडून द्रौपदीचं काम झालं. म्हणजे हे सगळे पंचभूती काय आहे. समर्थांनी आधी काय सांगितलं, बोलले दुरस्त दाटल्या फौजा आणि उंच सिंहासनी राजा. या सगळ्या फौजा आहेत, या फौजा आहेत. कितीही श्रेष्ठ, कितीही सामर्थ्यशाली दिसत असल्या तरी राजा कोण आहे. राजा परमार्थी, तो राज्यधारी. बोलले जो परमार्थामध्ये आहे ना, तोच राजा होणार आहे. एवढं लक्षात ठेवायचं. बाकीचा विषय सोडून द्यायचा. हा काय याचं त्याचं माझं तुझं काहीच नाही. बोलले समर्थ बोलले परमार्थ, परमार्थ, शुद्ध भाव भगवंताने सांगितलेलं त्या पद्धतीनं जाणीवेनं राहणं, सर्व ठाई त्या एका परमेश्वराला मानणं, सर्वांचा मान आदर राखणं, कोणालाही कमी न लेखणं, आपण स्वतःकडे अत्यंत लहानपणाची भूमिका ठेवणं, शक्य तेवढी मदत परोपकार इतरांवर करणं, ही भूमिका अंगीकारायची. आणि एक उपासनेचा आश्रय, एक सद्गुरूंचा आश्रय, नामस्मरणाची कास सोबत ठेवायची. बोलले काही कमी पडणार नाही, सर्व काही व्यवस्थित होणार आहे. परमार्थी तो राज्यधारी, परमार्थी नाही तो भिकारी. या परमार्थाची सरी कोणास द्यावी. बोलले या परमार्थाची सरी बोलले कोणाला येणार नाही, म्हणून परमार्थ कदापि सोडू नये. नेमस्त काहीच कळेना, नेमस्त कोणीच मानेना, आधी उपजले त्यात थोरपणा कोण पुसे. म्हणून जे नेमस्ततलं, जे विवेकातलं आहे, जो सामर्थ्यातला आहे, जो भक्तीतला आहे, बोलले त्याला भगवंत सांभाळत असतो. लहानपण देघा देवा, कुणाच्या ठाई, भगवंताच्या ठाई. बोलले भगवंताला रोज भगवंताशी गोष्टी कराव्या, भगवंताला आठवण करावं, भगवंताशी थोडंसं बोलावं. रोज आपण वेगवेगळ्या सगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या सगळ्या लोकांशी संवाद साधतो, की वेगवेगळे सगळे इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आपल्याकडे सगळ्या आता आलेल्या आहेत. पण रोज थोडासा संवाद भगवंताशी जर साधला ना, तर बोलले काय होणार आहे. बोलले एक आपलं स्वतःचं कल्याण आहे, आपल्यालाच थोरपणा त्याच्यातून मिळणार आहे, आपल्यालाच राज्यपदाची प्राप्ती त्याच्यातून सगळी होणार आहे. म्हणून या ठिकाणी येथे आळस करू नका विवेकी हो. आधी प्रपंच करावा नेटका आणि मग घ्यावे परमार्थ विवेका. सगळं करायचं, पण मग येथे आळस करू नका विवेकी हो. समर्थांना तेच सांगायचं आहे. बाबा श्रेष्ठत्व हे अंतरात्म्याभाषी आहे. अंतरात्म्याची सगळी जाणीव किंवा अंतरात्म्याची जी स्थिती आहे ती परमार्थातून प्राप्त होणार आहे. म्हणून येथे आळस करू नका विवेकी हो. विवेकी व्हा, विवेकी व्हा, विवेकी व्हा, जाणते व्हा, जाणते व्हा. बोलले एक ही जाणीव विवेक कुठून येणार आहे. अर्थातच सगळी श्रवणामधून सगळी येणार आहे. म्हणून बोलले एक सद्गुरू चरण दृढ धरता आलं पाहिजे. म्हणून समर्थ या ठिकाणी सांगतात की बाबा रे, वडीला वडील पण नाही, धाकुट्या धाकुट पण नाही, ऐसे बोलती त्यास नाही शहाणपणा. समर्थ बोलले हेच आहे की बाबा रे, हे
असं जो मोठा वयाने मोठा किंवा जो दिसायला मोठा शरीर किंवा माया प्रकृती ही सगळी श्रेष्ठ आहे, याला श्रेष्ठ बोलणं, आणि अंतरात्मा सूक्ष्म आहे किंवा लहान आहे आणि त्याला लहान बोलणं, याच्यामध्ये काय आहे तर याच्यामध्ये शहाणपण नाही आहे. बोललं म्हणून शहाणपणाची भूमिका हीच आहे की सर्व सांडून शोधा मजला ऐसा देवची बोलिला. शहाणपण कशामध्ये आहे? बोलले जो सूक्ष्म आहे, जो लहान आहे, त्याच्या ठाई राहण्यामध्ये किंवा त्याच्यासारखं होण्यामध्ये, शुद्ध निर्मळ निर्गुण निराकार निर्विकार होण्यामध्ये काय आहे तर शहाणपण आहे. गुणे वीन वडीलपण हे तो अवघेच अप्रमाण, त्याची परिचित प्रमाण थोरपणे. आपले गुणाशिवाय वडीलपण हे अवघेच अप्रमाण. आपले गुण वय वाढलं तसं आपले गुण वाढले पाहिजे, आपली सोय वाढली पाहिजे, हे तो अवघेच अप्रमाण, त्याची पचित प्रमाण थोरपणे. आता हा भाग इथल्या बाहेरच्या सगळ्या वडिलांचा नाही, आईचा नाही, बोलले आतला सगळा भाग आहे किंवा बाहेर गुणांचा हा सगळा भाग आहे. तर बाहेर वयाने श्रेष्ठ असणाऱ्यांना आपल्याला मान तेवढ्यापुरता द्यावाच लागेल. पण गुणे विन वडीलपण, बाहेर जगामध्ये वडीलपण याचा अर्थ काय? श्रेष्ठत्व किंवा एक सार्थकता, समाधान जर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये प्राप्त करून घ्यावयाचे असेल तर गुणे विन वडीलपण हे तो अवघेच अप्रमाण. बोलले गुणांशिवाय नाही, कष्टाशिवाय नाही, उपासनेशिवाय नाही. बोलले त्याची प्रचित प्रमाण थोरपणे, तथापि वडिलांस मानावे, वडिले वडीलपण जाणावे, नेनता पुढे कष्टावे थोरपणे. लहान दिसत असला म्हणून अंतरात्म्याची भूमिका आपण त्यागायची, आतली शुद्ध स्वरूप आपलं सगळं सोडून द्यायचं, आपली अत्यंत शाश्वत चिरंतन आनंद पूर्ण अवस्था जी आहे तिचा त्याग करायचा. बोलले हे काही बोलले विवेकाला धरून नाही. ते दिसत नसले म्हणून काय झाले, किंवा ते आहेच आणि ते असणारच आहे. संपूर्ण माया त्यागामध्ये सर्व सुख दडलेलं आहे. बोलले मायेच्या सगळ्या आश्रयानं मायेचं सगळं जे अवडंबर आहे त्यामध्ये मनुष्याची त्या ठिकाणी भुलवणूक करण्यात आलेली आहे. मायाजाळामध्ये काय आहे, सर्व अशा वस्तू अशा चमचमीत सगळ्या कागदाने सगळ्या सजवून ठेवण्यात आलेल्या आहे, परंतु त्या ठिकाणी आतमध्ये जर गेलं तर समाधान नाही किंवा सुख नाही. म्हणजे बाहेरून सगळं नाव लिहिलं, एखादा मनुष्य वाळवंटामध्ये आहे, गेला वाळवंटामध्ये हरवला आणि असं रस्त्यात त्याला बोर्ड दिसले, इकडे पाणी आहे, इकडे पाणी आहे, विहीर आहे. तो शोधत गेला, पण प्रत्यक्षात त्या विहीर होती, पण त्या ठिकाणी कोरडी खट विहीर होती. बोलले हे असंच आहे, संसाराचं प्रपंचाचं हे असंच आहे. आयुष्यभर आपल्याला असे बोर्ड दाखवण्यात येतात की इकडे विहीर आहे, इकडे पाणी आहे, इकडे पाणी आहे, पाणी आहे, आणि आयुष्याच्या शेवटी कळतं की हे सगळं पाणी, हे सगळं कोरडंच होतं, याच्यामध्ये पाणीच नव्हतं. विहीर होती पण पाणीच नव्हतं. तर अडतच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. बोलले ज्या संसारामध्ये सुखच नाही, ज्या संसारामध्ये समाधान नाही, ज्या शाश्वत संसारामध्ये बोलले खराखुरा आनंद ठेवलेलाच नाही, तर आनंद मिळेल कसा?
हे पाहावे आपणासी आपणा. हे पाहण्यासारखं आहे, हे विचार करण्यासारखं आहे. आयुष्यभर मनुष्य वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी करत करत दमत भागत संसार सगळा आपला श्रेष्ठतम करण्याचा सगळा प्रयत्न करत असतो. पण आयुष्याच्या शेवटी कळतं की ज्याच्यासाठी सगळं धावलो म्हणजे ते प्रत्यक्षात तर तिथे काहीच प्राप्त झालेलं नाही. समर्थ पण हेच सांगत आहेत की बाबा रे, तथापि वडिलास मानावे, वडील पण जाणावे, नेणता पुढे कष्टावे थोरपणे. मुख्य वडील किंवा मुख्य सार कशात आहे दिसत नसला किंवा छोटा असला तरी त्या सगळ्या भक्तिमार्गामध्ये आहे, आतमध्ये असणाऱ्या त्या शुद्ध जाणीवेमध्ये आहे, स्वतःचं शुद्ध स्वरूप टिकवून ठेवण्यामध्ये आहे. नाही तर बाहेर संसारामध्ये राहून संसारासारखं होण्यामध्ये काही बोलले स्वतःचं आपलं शुद्ध स्वरूप काही टिकू शकत नाही. म्हणून बोलले हे शुद्ध स्वरूप जर टिकवलं तरच बोलले काय आहे सुख आहे. नाहीतर नेणता पुढे कष्टावे थोरपणे. संसाराला किती म्हणून आपलंसं करावं. तस्मात वडील अंतरात्मा, जेथे चेतला तो महिमा, हे तो प्रगटची आहे आम्हा शब्द नाही. आता अर्थातच समर्थांनी एवढं सगळं आता या समाजभर सगळं सांगितलं आणि मग वडील कोण हे स्पष्ट शब्दात समर्थांनी ते सांगितलं. वडील हा अंतरात्माच आहे आणि जिथे चेतला तेथे महिमा, जेथे जेथे प्रकट झालं, ही जाणीव ज्याने घेतली आणि शुद्ध जाणीव घेऊन जो आत्मस्वरूपात स्थिर झाला भक्तिमार्गाच्या माध्यमातून, उपासना मार्गाच्या माध्यमातून, नामस्मरणाच्या माध्यमातून, ज्याने ही सगळी जाणीव घेतली बोलले तो त्याने काय झालं, त्याने श्रेष्ठत्व सगळं प्राप्त करून घेतलं. खऱ्या अर्थानं वडील सार परमार्थामध्ये आहे, भक्तिमार्गामध्ये आहे, शुद्ध जाणीवेमध्ये आहे, एक स्वतःचं स्वत्व टिकवण्यामध्ये सगळं आहे. या कारणे कोणी एके शहाणपण शिकावे विवेके, विवेक न शिकता तुके तुटो न जाते. म्हणून समर्थांनी सांगितलं बाबा रे, उपाय एकच आहे. एवढं सांगितलं, एवढं सगळं आता संसार, वडील, श्रेष्ठ अश्रेष्ठ सगळ्या भूमिका आता तुला या ठिकाणी वर्णन करून दाखवल्या. तर बोलले याच्यामध्ये सगळ्यांचा सार काय आहे की सार एकच आहे की बाबा रे, शहाणपण शिकावे विवेके. विवेकातून आपल्याला सगळं शहाणपण सगळं शिकावं लागणार आहे. विवेक हा उपासना. आता विवेक हा विषय असा आहे, ज्ञान हे सगळं बाहेरून आपल्याला सगळं मिळू शकत असतं, पण विवेक हा आतूनच प्रकट व्हावा लागतो. एक उत्तम संघ, उत्तम सगळी साधना, उत्तम सगळं ज्ञान मिळवत गेल्यानंतर श्रवण मनन निजध्यासाचा परिणाम काय होतो तर तो विवेकामध्ये होतो. आणि म्हणून हे सगळ्या गोष्टी कराव्या, श्रवण मनन निजध्यास. आणि शहाणपण शिकावे विवेके. हा विवेक आपल्याकडे प्रकट व्हावा, त्याच्यातून आपणाकडे शहाणपण येतं. आणि विवेक न शिकता तुके तुटो न जाते. आणि हे असं जर नसेल तर बोलले तुक तुटून जातात. म्हणजे काय, काहीतरी बोलले आपली सगळी त्या ठिकाणी एक स्वानंदाची खून सगळी बिघडून जात असते. तूक तुटले म्हणजे गेले, जन्मा येऊन काय केले, बळेच सांदिस घातले आपणासी. तर तूक तुटणे म्हणजे काय आहे, आपलं स्वतःचं महत्त्व कमी करणे आहे. त्याआधी समर्थांनी काय सांगितलं, म्हणाले विवेक न शिकता तुके तुटो न जाते. विवेक असेल तर आपल्याला महत्त्व आहे, तर आपल्याला मान आहे, तर आपल्याला सन्मान आहे. आणि हा सन्मान नीतिमत्तेमध्ये आहे. आणि ही नीतिमत्ता एक उत्तम संघातून, उत्तम श्रवणातून, उत्तम व्यासंगातून सगळी प्राप्त होत असते. पण कुठल्याच परिस्थितीमध्ये, कुठल्याच किती सगळं बोलले आपली अवस्था त्या ठिकाणी
आपण सैरभैर झालो किंवा काही वेगळ्या कुसंगामध्ये पडलो तरी आपण कदापि आपलं सगळं महत्त्व कमी होईल अशा सगळ्या गोष्टी आपण करू नये. विवेक न शिकता तुके तुटो न जाती. म्हणजे तूक तुटून जाईल असं कधी करू नये. थोडा वेळ जाऊ द्यावा. किती प्रश्न गंभीर असला, किती समस्या, किती आपली अवस्था खराब असली, थोडा काळ व्यतीत करावा. लगेच ॲक्शन घेऊ नये आणि सगळ्या मायेच्या सगळ्या अधीन होऊन जाऊ नये. मायेसमोर शरणागती पत्करू नये. असं वाटतं की आपण आता खूप सगळं घेरलो गेलेलो आहे, चारी बाजूंनी आपण सगळं गोत्यात सगळं आलेलो आहे, परिस्थिती आता पूर्णतः बिघडून गेलेली, आता काही खरं नाही, असं काही समजू नये. असं त्या एका नारायणाचा धावा करावा, कृष्णाचा धावा करावा, त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि त्याचं कुठेतरी थोडं स्मरण जरी केलं ना, तो बरोबर आपणाला त्या परिस्थितीमधून सगळा बाहेर काढतो. आपण आपलं तूक, आपलं महत्त्व, आपलं वजन, आपली जाणीव, आपलं सत्व आपण कधी तुटू देऊ नये. तूक तुटले म्हणजे गेले, जन्मा येऊन काय केले, बळेची सांदीस घातले आपण असे. असं जर झालं, पण नाईलाजानं असं होऊ नये, पण जर झालं तर काय होतं, आपला जन्म सगळा वाया जात असतो. सगट बायका शिव्या देती, सगळं ही सगळी माया, ही सगळे प्रपंच, ही सगळी रचनाच कशासाठी आहे. आपण आपला उद्धार करावा, आपलं स्वतःला उंचीवर घेऊन जावं. गेल्या सगळ्या जन्मामध्ये आपण ज्या लेवलला होतो त्या लेवलपेक्षा ह्या जन्मात आपण एक नेक्स्ट लेवल आपली सगळी व्हावी, किमान एवढी अपेक्षा आहे. उद्धार व्हावा हे तर छानच आहे, पण आपण गेल्या जन्मापेक्षाही आता जर अधोगतीला जात असलो, स्वतःला जर अविवेकाच्या सगळ्या गोष्टींमध्ये सगळं अडकवून टाकत असलो तर काय होणार आहे, तर याच्यातून आपण जन्मा येऊन आपण हानीच करणार आहोत. बळेची सांदीस घातले आपण असे. आणि स्वतःला आपण नालीत लोटलेलं आहे किंवा स्वतःला आपण कचाट्यात लोटलेलं आहे असं व्हायची वेळ येऊ नये. सगळ्या बायका, सगळी सृष्टी आपणावर अभिमान व्यक्त करील अशी श्रेष्ठ अवस्था, श्रेष्ठ कर्माची भूमिका आपण अंगीकारावी. मूर्खपणाची प्राप्ती ठाकून आली असं होऊ नये. जन्माला येऊन मूर्खपणा आपण प्राप्त करून घेतला असं होऊ नये. ऐसे कोणी एके न करावे, सर्व सार्थकची करावे, कळेना तरी विवरावे ग्रंथांतरी. असं करू नये. सर्व सार्थक करायचं आणि ग्रंथांतरी विवरण करायचं. यासाठी सूत्र समर्थांनी सगळे दिलेले आहे. उत्तम संग, उत्तम श्रवण, उत्तम उपासनेचा सगळा आश्रय आपण घ्यावा. उपासनेतून ग्रंथांतर आपण शोधावं आणि आपलं उद्धार करून घ्यावा. शहाण्यास कोणीतरी बहाती, मूर्खास लोक दौडून देती, जीवास आवडे संपत्ती तरी शहाणे व्हावे. आता हे फार सूत्र आहे, साधं सोपं सरळ सूत्र समर्थांनी या ठिकाणी सांगितलं. हे फार त्या सगळ्या आपल्याला सहज सोपं, साधं सोपं, रुचेल पचेल अशा सगळ्या भाषेत समर्थांनी या ठिकाणी आपणाला सांगितलं. बाबा रे, शहाणा असेल, उत्तम कर्म असेल, उत्तम भूमिका असेल तर सगळ्याकडे मान मिळेल साध्या स्पष्ट सरळ शब्दामध्ये. आणि आपण जर अविवेकाची, कुकर्माची भूमिका जर आपण घेतली तर आपली सगळी अधोगती, सगळी छितू आपली सगळी होणार आहे. आणखी याच्यापेक्षा स्पष्ट काय सांगावं. पण आणि भगवंताला शरण जावं. भगवंताला आपल्याकडून होत नसेल ना, भगवंताला शरण जावं. भगवंताला सांगावं की भगवंता, माझ्याच्यानं हे सगळं होणारं नाही, पण तू माझ्यासोबत राहा, रात्रंदिवस सोबत राहा, मला सोडू नकोस. आणि जेव्हा जेव्हा मी अधोगतीला जायला लागेल
माझं पतन व्हायला लागेल, तिथून मला तुझी लीला करून, माझ्या जेवढं उपासना आहे, माझं जेवढं पुण्य आहे तेवढं, मग त्याच्यासाठी तुला फक्त हे मागतो आहे की लीला कर आणि मला तिथून बाहेर काढ, मला बुडू देऊ नकोस, म्हणजे झालं. तो बरोबर पाणी डोक्यापर्यंत जाऊच देत नाही. तो बोलले छातीपर्यंत पाणी आलं रे आलं की बोलले तो आपल्याला बरोबर तिथून ऐन खेन प्रकारे काढत असतो. मात्र त्याचं ऋणी राहिलं पाहिजे, त्याच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहिलं पाहिजे, त्याला कनेक्ट वारंवार हे सांगत राहिलं पाहिजे, त्याला आळवत राहिलं पाहिजे. म्हणून बोलले याच्यातच आपलं कल्याण आहे, याच्यातच आपल्याला सगळे लोक, सगळे त्या ठिकाणी समाज, सगळा मान सन्मान सगळा देणार आहे. अहो या शहाणपणा कारणे बहुतांचे कष्ट करणे, परंतु शहाणपण शिकणे हे उत्तम. बोलले मग यासाठी आता काही सहज आहे का? नाही. तर बोलले यासाठी थोडा त्रास पण होतो सगळा. आता थोडंसं कष्ट करायला लागतात. आता समजा एखादा विद्यार्थी आहे, 10वीला 12वीला एखादी परीक्षा आहे, तो अभ्यासाला बसला की लगेच त्याला बाहेर खेळण्याचा मुलांचा आवाज येतो, त्याला पण जावंसं वाटतं. घरातील लोकांचा TV बघण्याचा आवाज येतो, तो वरती अभ्यास करत बसलेला असतो, खालती आवाज येत असतो, त्याला पण जावंसं वाटतं. मोबाईल त्याच्याकडे पण असतो, त्याच्यात पण सोशल मीडिया असतो, त्याचे मित्रमैत्रिणी असतात, त्यांच्याशी बोलावंसं वाटतं, गप्पा मस्त अशा चघळाव्याशा वाटतात, इकडचे तिकडचे गॉसिपिंग किस्से सगळे त्या ठिकाणी असं मस्त छान त्यांना चघळावंसं वाटतं. पण नाही, पण त्याने काय केलं, बहुतांचे कष्ट करणे. कष्ट, तो बोलतो की ठीक आहे बाबा, हे सगळ्या गोष्टी मला याच्यापेक्षा जास्त इतरांच्या गप्पा मारण्यापेक्षा ना मी असे कर्म करतो की लोक माझ्या गप्पा करतील, माझं उदाहरण देतील, माझं नाव काढतील, आणि पुढे हे सगळे लोक त्याच्याकडे असं अपॉइंटमेंट घेऊन सगळे भेटायला येतील गप्पा करायला. बोलले असं मी काहीतरी करतो. बोलले अहो या शहाणपणा कारणे बहुतांचे कष्ट करणे. हे काही कष्ट महत्त्वाचे आहेत, परंतु शहाणपण शिकणे हे उत्तम. आता 2 पर्याय आहेत, एक कष्ट करणे किंवा कष्ट न करणे. तर कष्ट करण्यामध्ये काय आहे, थोड्या वेळेचे कष्ट आहे, अनंत कालाचं सुख आहे. आणि कष्ट न करण्यामध्ये काय आहे, थोड्या काळाची मजा आहे, अनंत कालाचे दुःख आहे. म्हणून समर्थ अहो असं म्हणतो ना आपण, एखाद्या जवळचा व्यक्ती असला, तो समजत नसला किंवा त्याला काही सांगायचं असलं, आपल्याकडे भावना, आपण एक मनापासून जर आपली भावना सगळे व्यक्त कराय, अरे बाबा तू हे असं आहे, तू असं लक्षात घे की अहो हे असं नाही, असं आहे, असं आपण आपुलकीनं सांगत असतो, तसं समर्थ आपणाला आपुलकीनं सांगतात. वाहतो चिंता विश्वाची. समर्थांचे किती मानावे उपकार, किती ऋण त्यांचे व्यक्त करावे. अहो या शहाणपणा कारणे बहुतांचे कष्ट करणे. समर्थ बोलले बाबा कष्ट कर, शहाणपणा धर, शहाणपणाची खून अंगी बाण. जनी शहाण्या मनुष्याला काय उणे. आणि तुला अशा मनुष्याला काही उणं पडणार नाही, काही कमी पडणार नाही. हे समर्थांचं वाक्य आहे. हे दासबोध म्हणजे काय, भगवद वाक्य येथीचे, भगवद वाक्याविरहित नसे बोलणे येथीचे. समर्थांनी सांगून ठेवलेलं आहे की बाबा रे, हे दासबोध म्हणजे भगवद वाक्यांचा सगळं संग्रह आहे. माता इथे समर्थ आपणाला सांगत आहेत की जनी शहाण्या मनुष्याला काय उणे. बाबा काही कमी पडणार नाही, तो भगवंत अशांचा सहकारी होत असतो. बोलले होणारच आहे, याच्याबद्दल शंका ठेवायची नाही. म्हणून कष्ट कशाचे करायचे, उपासनेचं कष्ट करायचं, श्रवणाचं कष्ट करायचं, परोपकारासाठी कष्ट करायचे, जनाच्या कल्याणासाठी कष्ट करायचे, इतरांनी दिलेला त्रास सहन करण्यासाठी कष्ट करायचे, इतरांनी केलेली निंदा सहन करण्यासाठी, इतर त्रास देणाऱ्यांवर पण उपकार करण्याचे कष्ट करायचे.
आणि हे असे कष्ट केले ना बाबा त्याला काही कमी पडणार नाही. हे कोणासाठी? आपल्यासाठी. कष्ट आपण का करावे? समर्थ बोलले आपल्यासाठी करावे, इतरांसाठी सांगितलेलं नाही. आपले हित न करी लौकिकी, तो जाणावा आत्मघातकी. मूर्खा एवढा पातकी आणि का नाही. आता एवढं सगळं सांगितलं, एवढे सगळी कथा पुराण सगळं समर्थांनी सांगितलं. याचा उद्देश काय आहे? आपलं हित व्हावं बाबा, आपलं कल्याण व्हावं, एवढा एकमेव सगळा उद्देश समर्थांचा या ठिकाणी आहे. आता हे एवढं सगळं सांगून सवरून जर एखादा व्यक्ती जर म्हणत असेल की मला हे करायचं नाही, समर्थ बोलले ठीक आहे, करू नकोस. न केल्यानं काही माझं त्याच्यामध्ये हित नाही किंवा माझा फायदा त्याच्यामध्ये होणार नाही. आपले हित न करी लौकिकी, तो जाणावा आत्मघात. पण बाबा तू तुझाच आत्मघात करणार आहेस, त्याचं काय? हे समर्थांना नको आहे. म्हणून कष्ट करायला घाबरू नये. बोले परमार्थ करायला घाबरू नये, परमार्थ करायला कसर सोडू नये. आपण आत्मघातकी भूमिका अंगीकारू नये. एवढं तरी आपण स्वतःचा तरी स्वार्थ बघितला पाहिजे. नाही लोकांसाठी, स्वतःसाठी तरी एवढं सगळं हे केलं पाहिजे. आपण संसारी कष्टतो, लोकांकरवी रागे जोण घेतो. जनामध्ये शहाणा तो, ऐसे न करी. बोलले आपण संसारी कष्ट करायचे आणि लोकांकरवी रागे जण घेतो. लोकांवर राग करायचा, लोकांचा तिरस्कार करायचा. शहाणा व्यक्ती असं करत नाही. तर समर्थ बोलले शहाणा असेल बाबा, आपण पण कष्ट करायचे आणि लोकांचं पण कल्याण होईल. स्वतःचं पण कल्याण करायचं, लोकांचं पण कल्याण करायचं, असं बघायचं. हे शहाण्या व्यक्तीचं सगळं लक्षण आहे. लोकांकरवी रागे जोण घेतो, जनामध्ये शहाणा तो, ऐसे न करी. साधका शिकविले स्वभावे, मानेल तरी सुखे घ्यावे. मानेना तरी सांडावे एकीकडे. समर्थ बोलले बाबा हे स्वभाविता भगवंताचं वचनं आलेली आहेत. हे काही असं विचार करून करून फार लिहिलेलं नाही. तुला आवडलं तर घे, नाहीतर सोडून दे. पण हे सगळं कशासाठी आहे? हे बोलले तुझ्या आत्महितासाठी आहे, एवढं मात्र लक्षात घे. तुम्ही श्रोते परमदक्ष, लक्षास लाविता लक्ष. हे तो सामान्य प्रत्यक्ष जाणत असा. शेवटी समर्थ सांगतात की बाबा असं कोणी नाही या जगामध्ये की जो हिताला नको बोलेल. आता ज्या अर्थी तुम्ही एवढं सगळं श्रवण केलं, ज्या अर्थी एवढं सगळं तुम्ही समर्थांच्या सगळ्या परमार्थ मार्गामध्ये सगळं तुम्ही या ठिकाणी बोलले आहात, तर त्या अर्थी तुम्ही काय आहात? परमदक्ष आहात. तुम्ही स्वतःच्या हितासाठी, आत्महितासाठी काय आहात? परमदक्ष आहात. तुम्ही का आलेला आहात? अलक्षास लाविता लक्ष. जे साधारण एक संसारी मनुष्य जे जाणू शकत नाही, बोलले ते तुम्ही जाणत आहात. अलक्ष जे असं साधारण लोकांना जे लक्षात आलेलं नाही, ते तुम्ही समजून घेत आहात. बोलले हे तुम्ही याच्या अर्थानं, या अर्थी तुम्ही खूप श्रेष्ठ आहात, खूप विवेकी आहात आणि निश्चितच तुम्ही सगळं स्वतःचं आत्महित करणार आहात. एक परमार्थ मार्गाची कास धरणार आहात, परोपकार करणार आहात, उपासनेचा आश्रय ठेवणार आहात, भगवंताची जाणीव, भगवंताचं स्मरण अखंड हृदयामध्ये सगळं भरून ठेवणार आहात. हे तो सामान्य प्रत्यक्ष जाणत असा. आणि हे विश्वास आहे, समर्थांना विश्वास आहे की हे सामान्य आहे आणि प्रत्यक्ष आहे की तुम्ही हे सगळं शहाणपणाच्या सगळ्या गोष्टी जाणाल, स्वतःचं कल्याण कराल आणि इतरांचं पण कल्याण कराल. तुम्ही श्रोते परमदक्ष, अलक्षास लाविता लक्ष. हे तो सामान्य प्रत्यक्ष जाणत असा. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे श्रेष्ठ अंतरात्मा निरूपण नाम समास तिसरा.
जय जय रघुवीर समर्थ।